पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूची विक्री करणाऱ्या आरोपी कर्नेल सिंग विरकाचं घर आणि घरातील दारू अड्ड्यावर आज हातोडा पडणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका आज 11 वाजता विरकाचं घर आणि दारू अड्डा जमीनदोस्त करणार आहे। 2 जूनला पालिकेने हे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस धाडली आणि 24 तासांच्या आत हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते। मात्र तुरुंगात असलेल्या विरकानं घरातील फक्त साहित्य हटवलंय आणि त्यामुळे आज पालिका त्याचं घर आणि घरातून चालणारा दारू अड्डा नेस्तनाबूत करणार आहे। तर आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, ही कारवाई नेमकी कशी केली जाणार आहे? माधवी, विषारी दारूकांडाने पिंपरी चिंचवड हादरून गेली आणि पिंपरी चिंचवडमधलं जो दारू अड्ड्याचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे हा केंद्रबिंदू आहे फुगेवाडीतला कर्नेल सिंग विरका याचं हे घर आणि या घरातूनच तो हा सगळा दारू अड्डा जो आहे तो चालवत होता आणि त्याच्यावरती ही महानगरपालिकेनं नोटीस लावलेली आहे, कारण हे अनधिकृत बांधकाम आहे आणि आज हा दारू अड्डा आणि त्याचं घर जे आहे ते महानगरपालिकेकडून नेस्तनाबूत केलं जाणार आहे। खरं तर कर्नेल सिंग आणि त्याचे कुटुंबीय आत्ता तुरुंगात आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे, बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे। त्यामुळं शेजारच्यांनी त्यांचं घरातलं जे काही साहित्य होतं ते सगळं साहित्य या ठिकाणी हटवलेलं आहे। खरं तर नोटीसमध्ये किंवा आदेश जो आहे तो ज्या पद्धतीनं दिला होता त्यामध्ये स्वतः त्यानं घर पाडून घ्यावं असं सुद्धा सूचना होत्या, परंतु ते कुटुंबीय हक्क जे आहे ते तुरुंगात आहे, त्यामुळं घर त्यांनी पाडलेलं नाही आहे। आता महानगरपालिका हे घर आणि हा दारू अड्डा जो आहे तो नेस्तनाबूत करणार आहे, परंतु महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे, कारण आपण बघतोय की या घराकडं येणारा हा एवढा छोटासा बोळ आहे आणि या बोळातून जे आहे ते JCB असेल किंवा पोकलेन असेल हे यंत्र जे आहेत ते इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि म्हणूनच आता महानगरपालिकेला छोटी छोटी यंत्रं आणावी लागणार आहेत आणि या छोट्या छोट्या यंत्रांच्या सहाय्यानं हे दारू अड्डा आणि कर्नेल सिंगचं घर जे आहे ते जमीनदोस्त करावं लागणार आहे, नेस्तनाबूत करावं लागणार आहे। हे तेच बोळ आहे, बघतोय आपण या बोळातून बाहेर आल्यानंतर सुद्धा हा निमुळता रस्ता आहे, त्याच्यामुळं इथं JCB असेल, पोकलेन असेल अशा प्रकारची यंत्रं पोहोचणं खूप कठीण आहे। त्यामुळं आता पालिकेला जी त्यांची यंत्रं आहेत ती छोटी छोटी आणावी लागणार आहेत आणि हातानं हे सगळं पाडकाम जे आहे ते करण्याची वेळ पालिकेवरती आलेली आहे। 11 वाजता या ठिकाणी प्रत्यक्षात या सगळ्या कारवाईला सुरुवात होणार आहे आणि ज्या दारूकांडामुळं सगळा पुणे जिल्हा हादरून गेला त्या दारूकांडाचं हे केंद्रबिंदू पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतल्या या वसाहतीमध्ये हे केंद्रबिंदू आहे आणि हाच केंद्रबिंदू जो आहे तो नेस्तनाबूत करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून कारवाईला सुरुवात 11 वाजता होणार आहे। जवळपास पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या 25 जणांचा यामध्ये जीव गेलेला आहे। योगेश वानखेडेनं ज्या दारूमध्ये मिथेनॉल मिळवलं आणि ते मिथेनॉल मिश्रित जी दारू होती ती कर्नेल सिंगला विक्री केलेली होती आणि मग त्यानं जे इथं दारू सेवन करायला येणार होते त्यांना ही विषारी दारू पाजली होती, त्याच्यामुळं हा दारू अड्डा जो आहे तो आज नेस्तनाबूत केला जाणार आहे। 11 वाजता जणांचे जीव घेणाऱ्या या आरोपींना अशा प्रकारे अद्दल घडवण्याचा चंग आता पोलिसांनी बांधलेला आहे किंवा एकूण यंत्रणांनी बांधलेला आहे। या संपूर्ण कारवाईचे अपडेट नाझीम तुमच्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडला हादरवून टाकणाऱ्या विषारी दारूकांडात मोठा ट्विस्ट आलाय। मिथेनॉलचा वापर केल्याप्रकरणी किंवा ते पुरवल्याप्रकरणी CIDनं ठाण्यातून अटक केलेले दोघे जण हे बाप लेक असल्याची माहिती मिळते। रेक्स इंटरनॅशनल कंपनी ही त्यांच्या मालकीची असून या दोघांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे योगेश वानखेडेला मिथेनॉल पुरवलं। या प्रकरणी या बापलेकाला CIDनं अटक केली आहे। अरुण जगदीश चौबे आणि अभिषेक अरुण चौबे अशी त्यांची नावं आहेत। चौबे बापलेकानं विक्री केलेल्या मिथेनॉलचा वापर करून योगेशनं विषारी दारू बनवली आणि त्याच दारूचं सेवन केल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला होता।